रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। पनवेल तालुक्यातील भातन गावातील बुद्ध विहाराची विटंबना। भातन गावातील बुद्ध विहाराला पाठीमागील भिंत फोडून आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत महाकरुणी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला चप्पल लावल्याचा प्रकार घडलेला आहे। त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पनवेल महानगरपालिकेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर शाबा कांबळे यांनी या ठिकाणी जाऊन पोलिसांशी चर्चा करून येणाऱ्या 2 तासात अॅट्रॉसिटी ऍक्ट कलम लावून गुन्हा नोंद केलेला आहे। जो काही प्रकार घडला त्या प्रकाराचा निषेध यावेळी करण्यात आलेला आहे। यावेळी उपस्थित प्रशांत कांबळे, ॲडव्होकेट सदावर्ते मॅडम, मोहनीश गायकवाड, मंगेश गायकवाड, प्रभू जाधव, तालुका अध्यक्ष विजय पवार, अशोक निकम, अजिंक्य शिंदे आदी भीम बांधव उपस्थित होते। सर्व पनवेल तालुक्यातल्या शहरातील तमाम बौद्ध बांधवांना विनम्र विनंती करतो की काल पनवेल तालुक्यातील भातन गावामध्ये जो निंदनीय असा प्रकार घडलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। आणि कालचा जो प्रकार आहे तो आम्ही भातन गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। आम्ही गेलो असताना तिथला व्हिडिओ पोलिसांनी रेकॉर्डिंग केलेला आहे आणि जो काय प्रकार झालेला आहे तो प्रकार एकंदरीत पाहत असताना खरोखर शिवाजी महाराज छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे की नाही ही मोठी आता शंका आम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आणि हे सगळं प्रकरण होत असताना तिथले स्थानिक आमचे प्रशांत भाऊ कांबळे, मोठे भिंगारचे गायकवाड, त्याच्यानंतर ॲडव्होकेट सदावर्ते मॅडम अशा अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। सगळ्यांनी पोलिसांना आणि पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला चांगला सहकार्य केलेला। पोलिसांनी शब्द दिलेला की आम्ही 12 तासाच्या आतमध्ये गुन्हेगाराला पकडणार आणि तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य द्या आणि शांतता राखावी समाजाला अशी विनंती केलेली होती। अतिशय चांगल्या पद्धतीने पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे। रात्री साधारणतः 10:30 पर्यंत दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलेलं आहे। आम्ही प्रशांत भाऊ स्वतः आणि मी आम्ही दोघांनी गुन्हेगाराची ते स्थानिक असल्यामुळे ओळख पटवून घेतली। तर नाव लिहिलेला जो काय आहे ती व्यक्तीच ही प्रत्यक्ष आहे का त्याची सुद्धा आम्ही पडताळणी केली। आणि सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने पोलिसांना सांगितला की त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। उद्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे। पोलिसांनी आम्हाला वारंवार सांगितलंय की निवडणूक असल्यामुळे आमच्यावरती खूप बंदोबस्ताचा ताणतणाव आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत। बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलंय, आपण संविधानाचे पाईक आहोत आणि म्हणून आपण सगळ्या तमाम बौद्ध बांधवांनी ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केलेला आहे हे आपल्या निदर्शनास आलंय तर आता तमाम या पनवेल शहरातल्या तालुक्यातल्या बौद्ध बांधवांना विनंती करतो की आपण कोणीही पोलीस स्टेशनला येऊ नये आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला पोलिसांना सहकार्य करायचं आहे। आणि पोलिसांनी जे कलम लावलेले आहेत त्या गुन्हेगाराला आपण शेवट पनिशमेंट मिळेपर्यंत त्याला सजा होईपर्यंत हा विषय आपण लावून धरणार आहोत। विशेष म्हणजे भातन गावचे उपसरपंच ज्या महिला भगिनी आहेत त्यांचे पतीच ह्या गुन्ह्यामध्ये सामील झालेले आहेत। म्हणजे तिथे महार वतनची जी जागा आहे ती जागा सुद्धा ह्या उपसरपंचांनी बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी इथल्या प्रांत अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत की एखाद्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर असताना जर कोण पदाधिकारी सरकारी जमीन किंवा महार वतनाची जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिला त्याचा उपसरपंच पद गेला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सध्या जे काय भातन मध्ये बौद्ध समाजाची 4 घरं आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे की त्या आमच्या कुटुंबाला, त्या आमच्या बंधूंना, आमच्या भगिनींना पोलीस बंदोबस्त द्यायचा पाहिजे। आणि माननीय घाडगे साहेब सिनियर PI यांनी ताबडतोब त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पण दिलेला आहे। त्यामुळे समाजातील सर्व SC ST OBC माझ्या सर्व बांधवांना विनंती करेन का पोलीस स्टेशनला येऊन कोणीही
काय अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये किंवा भातांमध्ये जाऊन सुद्धा अनुचित प्रकार करू नये। आपण एक दिवस सर्वांच्या वतीने भातांमध्ये जाऊन त्या आपल्या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मीटिंग घेऊ असं सर्वांच्या वतीने सांगतो। काल मोनिश गायकवाड असतील, त्याच्यानंतर दादू निकम असतील, विजय पवार असतील, दिनेश जाधव असतील, अशा असंख्य लोकांनी त्या ठिकाणी आले, आम्हाला सहकार्य केला आणि समाजामध्ये आपली कशी एकी आहे, भले आपले पक्ष वेगवेगळे असतील। आता ह्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गायकवाड सुद्धा बाजूला आहेत आणि म्हणजे हे सगळं समाजाचा विषय, पक्ष म्हणून आम्ही इथे कुणीही आलेलो नाही। आणि जेव्हा जेव्हा याच्या पुढे जर पक्षावर आपल्या समाजावरती अन्याय झाल्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला ठेचण्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही कायदा हातात घेऊ असं या ठिकाणी जाहीर सांगतो। जय भीम, जय भारत।